नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिओ एअर फायबर बद्दल संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तर जिओ एअर फायबर मध्ये तुम्हाला एअर फायबर घेणे योग्य आहे की अयोग्य आहे हे संपूर्ण जाणून घेणार आहोत. तर कशा प्रकारे एअर फायबर काम करतं व याचे प्लॅन्स कशा प्रकारे तुम्हाला तुमचा डेटा आहे तो वापरण्यासाठी योग्य तो डेटा वापरण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे की नाही हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण इथे जिओच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहेत. तिथे जिओ एअर फायबरची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर आलेलो आहोत. तर इथे तुम्ही संपूर्ण स्क्रीन पाहू शकता आणि स्क्रीन पाहिल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स दिसतात, खूप सारे फीचर दिसतात. तर यामध्ये जो काही जिओ फायबरचा जो कनेक्शन आहे तर त्यामध्ये तुम्हाला 800 डिजिटल चॅनेल्स, 15 OTT सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड वायफाय फॉर होम आणि डिव्हाइस अँड ॲट एक्स्ट्रा नो कॉस्ट. तर इथे तुम्हाला देण्यात आलेले की अनलिमिटेड वायफाय फॉर होम. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अनलिमिटेड वायफाय फॉर होम म्हणजे अनलिमिटेड डेटा कुठल्याही प्रकारचा दिलेला जात नाहीये. तुम्हाला यामध्ये जो काही 1000 जीबीचा डेटा देण्यात आलेला असतो, तर तो डेटा संपल्यानंतर तुम्हाला 64 केबीपीएस म्हणजे तो एकदम कमी म्हणजे जो तुमचा मोबाईलचा 1.5 जीबी 1 जीबी डेटा असेल, ज्या स्पीडनी चालतो त्या स्पीडनी हा जो काही डिव्हाइस आहे तो चालणार आहे. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनलिमिटेड डेटा नाहीये. तर मित्रांनो, इथे खाली आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे 3 प्रकारचे प्लॅन्स आहेत. एक 599 चा प्लस जीएसटी आहे, एक 899 प्लस जीएसटी आहे आणि एक 1199 प्लस जीएसटी आहे. तर अशा प्रकारचे हे 3 प्लॅन्स आहेत इथे. तर या 3 प्लॅन्स मध्ये तुम्हाला संपूर्ण तुम्ही पाहू शकता व्हॅलिडिटी बिल सायकल म्हणजे 1 महिन्याची म्हणजे 30 दिवसाची जी व्हॅलिडिटी असणार आहे, या सर्व प्लॅन्सवर सेम व्हॅलिडिटी असणार आहे. फक्त यामध्ये काय फरक आहे 599, 899, 1199 तर यांमध्ये फक्त एवढंच फरक आहे की डेटा तुम्हाला या तिन्हींमध्ये 1000 जीबीच मिळणार आहे. पण फक्त इथे स्पीडचा तुम्हाला चेंज होणार आहे. तर इथे 30 एमबीपीएस मध्ये स्पीड आहे. 30 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे, 100 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे आणि यामध्ये 100 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. त्यामध्ये नंतर तुम्हाला फक्त यामध्ये काय बदल आहे अजून जे OTT ॲप्स आहेत ते 599 मध्ये 9च मिळणार आहे. त्यानंतर इथे 899 मध्ये सेम मिळणार आहे आणि त्यानंतर इथे येते 1199 मध्ये काही 3 OTT ॲप्स आहेत ते वाढलेले आहेत. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही बदल नाही. जर तुमचा युजेस असणार आहे, तर जो युजेस तुमचा डेलीचा 50-60 जीबी असेल, 70 जीबी असेल, तर तो तुम्हाला हा प्लॅन म्हणजे कुठल्याच प्रकारचा तुम्हाला प्लॅन परवडणार नाहीये. यानंतर हा रिचार्ज संपल्यानंतर तुम्हाला डेटा बूस्टर मारावा लागणार आहे. तर त्या मानाने हा खूप महाग प्लॅन आहे. तर तसं पाहायला गेलं तर त्या मानामध्ये आमचं जसं डेलीचं युजेस आहे 90 ते 100 जीबी आम्ही डेली यूज करतो. म्हणजे 1 जीबी आपण पकडला तर 10 दिवसामध्ये 1000 जीबी म्हणजे 10 दिवसामध्ये आरामात संपून जाईल. म्हणजे दिवसाला आम्हाला 100 जीबी लागतं तर 10 दिवसामध्ये तो संपून जाईल आणि तो संपल्यानंतर आम्हाला त्यानंतर डेटा बूस्टर मारावा लागणार आहे आणि तो डेटा बूस्टर हे मारल्यानंतर काहीतरी 200 का 300 रुपयाचा डेटा बूस्टर आहे. तोही काहीतरी 200 जीबीचा डेटा बूस्टर आहे. तोही म्हणजे आम्हाला 2 दिवसामध्ये संपून जाईल. तर हा जो काही प्लॅन्स आहेत, तर काही अनलिमिटेड प्लॅन्स नाहीये. यामध्ये जो काही तुमचा डेटा आहे, तो तुम्हाला मारावा लागणार आहे. तर तुम्हाला जर कंटिन्युअसली मारायचा असेल डेटा बूस्टर, तर तुम्हाला मला तरी वाटतंय की 1500च्या वर 100 जीबीचा युजेस असेल, तर 1500च्या वर तुम्हाला डेटा बूस्टर म्हणजे रिचार्ज पकडून 1500 पर्यंत जाणार आहे. तर तसं पाहायला गेलं तर लोकलमध्ये लोकल जे काही वायफायस असतात, तर त्यामध्ये तुम्हाला एवढं काही अनलिमिटेड वायफायच असतं. अनलिमिटेड म्हणजे जसं की एअर फायबर सोडलं की फायबरमध्ये अनलिमिटेड डेटा आहे तुम्हाला. तर अनलिमिटेड डेटामध्ये ते बेस्ट आहे. तर त्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड आणि सेम फीचर्स आहेत, सेम सर्व्हिसेस आहे. फक्त ते अनलिमिटेड आहे आणि इथे तुम्हाला अनलिमिटेडमध्ये सेम प्लॅन्स आहेत. फक्त त्यामध्ये अनलिमिटेड डेटा दिला जातो तुम्हाला. यामध्ये तुम्हाला फक्त 1000 जीबीचा डेटा दिला जातोय. तर त्या मानात जर तुमचा युजेस कमी असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी तसं रिकमेंडेड करत नाहीये. पण जसं आम्ही 1000 जीबीचं 100 जीबीचा डेलीचा यूज करतो, तर 1000 जीबी आहे ते आम्हाला 10 दिवसामध्ये संपणार आहे.
आणि प्लस जो फायबर कनेक्शन आहे, फायबर कनेक्शन मध्ये जो काही टेलिफोन लाईन्स असते, तर ते टेलिफोन लाईन्स ही तुम्हाला दिली जाते, त्याचंही कुठल्या प्रकारचं शुल्क नसतं. पण इथे सेम रिचार्ज मध्ये तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचे टेलिफोन लाईन्स नाहीये, कुठल्याही प्रकारचे फ्री कॉल्स नाहीयेत. तसेच जो फायबर कनेक्शन आहे, फायबर कनेक्शन मध्ये तुमचा जो काही इंटरनेटचे लाईन्स असते, केबल्स असते, त्या थ्रू तुम्हाला जो काही कनेक्शन येतो, तर त्यामध्ये तुम्हाला स्पीड खूप छान येते. पण एअर फायबरमध्ये तसं नाही. एअर फायबरमध्ये तुम्हाला जे सॅटेलाइट जे टॉवर्स असतात त्याच्या थ्रू तुम्हाला जो काही नेटवर्क्स असतात ते नेटवर्क्स तुम्हाला दिले जातात. तर त्यामधून ज्यावेळेस तुमचे जर टॉवर्स तुमच्या एरियामध्ये जे टॉवर्स असतील ते बंद असतील, तर त्यावेळेस तुम्हाला जे काही एअर फायबरचा जो काही आनंद आहे तो घेता येणार नाही. हा तुम्हाला यामध्ये खूप सारे असे डिसएडव्हांटेज आहेत. आणि मध्ये-मध्येच जे काही एअर फायबर आहे तर मध्ये-मध्ये स्लो होतो. म्हणजे आता चालल्यानंतर समजा जर आता तुमचा एअर फायबरचं कनेक्शन आहे तो चालतोय, मस्त चालतोय. तर मध्येच त्यामध्ये लेग येतात. एखादी गेम कशी PUBG असेल किंवा फ्री फायर असेल तर त्यामध्ये एखादी गेम कशी अडकली जाते, तुमचा मोबाईल जर कम्फर्टेबल नसेल, तर तसे एअर फायबरमध्येही तुमचा जो काही कनेक्शन आहे, इंटरनेट स्पीड आहे, तो एकदम स्लो होतो. असं 2-3 मिनिट परत स्लो होऊन राहतो आणि मग परत त्याच प्रोसेसने चालू राहतो. तर बरेचसे यामध्ये डिसएडव्हांटेज आहेत. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही वापरून पाहू शकता. पण मी काही एवढं रिकमेंडेड करत नाही. कारण जे काही वायरवाले कनेक्शन असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लेग्स अनुभवायला मिळत नाहीये. पण यामध्ये हा रिचार्ज जो प्लॅन्स आहे तो त्या मानाने तसं पाहायला गेलं तर प्लॅन्स ठीक आहे. पण यामध्ये जो डेटा दिला जातो तर तो डेटा काही त्या मानाने योग्य नाहीये. 1000 मला तर वाटतं की एक्सपेक्टेड 4000 GB किंवा 3500 GB एक्सपेक्टेड आहे. तर त्या मानाने जो काही डेटा द्यायला पाहिजे. तर त्यानुसार स्पीडचं काही सांगू शकत नाही. स्पीड 30 MPS हा पण योग्य आहे. पण डेटामध्ये तुम्ही पाहायला गेलात तर डेटा खूपच कमी आहे. त्यामध्ये नंतर डेटा पॅक्स मारणं हे खूपच वेगळं वाटतंय. म्हणजे रिचार्ज करायचं प्लस तेवढंच याचा प्लॅन मारायचा, डेटा बूस्टर मारायचा म्हणजे 700 प्लस 700 म्हणजे ₹706 चं काहीतरी जी पकडून रिचार्ज होतं. पण यामध्ये तुम्हाला प्लस डेटा बूस्टर मारल्यानंतर ₹700 पर्यंत तुम्हाला डेटा बूस्टर ₹700-800 पर्यंत जातं. तर मला तरी वाटतं की हे प्लॅन्स काही योग्य नाहीयेत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. तसेच पाहायला गेले तर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एकदा जर तुम्हाला काही एरर्स, काही प्रॉब्लेम्स येत असतील, तर सर्व्हिस पण एवढी खास देत नाही. माझ्या एरियामध्ये तर एवढी खास सर्व्हिस देत नाहीये आणि काही ठिकाणी तर 5Gचा नेटवर्क असलं तरी 5Gचा नेटवर्क असूनही इन्स्टॉलेशन केलं जात नाहीये. काही त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही सांगता येत नाही. म्हणजे रुरल एरिया असो किंवा इतर काही भाग असतील, तर त्यामध्ये काही इन्स्टॉलेशन केलं जात नाहीये. तर काय प्रॉब्लेम्स असतील त्यांचे काही माहीत नाही. पण काही सर्व्हिसेस तुम्हाला पाहिजे असतील, तर सर्व्हिसेस तुम्हाला वेळच्या वेळी मिळत नाही. तरी मला तरी वाटतंय की 2 दिवस, 3 दिवस तरी जे काही एरर्स, प्रॉब्लेम्स असतील, तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 2-3 दिवस तरी लावतात ते. तेव्हा ते येतात जे काही त्यांचे एक्झिक्युटिव्ह असतील रिपेअर करणारे, तर ते 2-3 दिवसामध्ये येतात. तर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता. पण त्या मानाने जर तुमचा युजेज जास्त असेल, तर या युजेसमध्ये कसं आहे, जो काही तुमचा डी-टी-एच आहे, तो टीव्ही आहे, तोही तुम्हाला त्यामध्येच लागणार आहे. म्हणजे जो काही डी-टी-एच आहे तुमचा सेट टॉप बॉक्स, तर ते चॅनल्स तर तुम्हाला इंटरनेटवरच लागणार आहेत. म्हणजे तुमचा डेटा, जे चॅनल्स आहेत तेच 4K रिझोल्यूशनमध्ये तुम्ही पाहिलं, तर 4K रिझोल्यूशनमध्येच तुमचा त्याचा डेटा खूप सारा यूज होणार आहे. प्लस तुम्ही वापरणार आहे. तुमच्या घरामध्ये 2-3 युजर तरी असणारच आहेत. तर त्यामधून तुम्हाला ईझी आहे. डेटा तुमचा संपणारच आहे, की आपलं कसं एखाद्या सॅटेलाईटद्वारे जर टीव्ही दिसते, तर टीव्ही दिसणार आहे असं नाहीये. जे इंटरनेटवर आहे, आयपी टीव्ही आहे ती इंटरनेटवरच दिसणार आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल, मी काही रिकमेंड करत नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. असं काही नाहीये. ते तुमच्या युजेसवर डिपेंड करतं. त्या मानाने काही रिचार्ज जर प्लॅन्स वाढलेच तर चांगली गोष्ट आहे. डेटा जो काही आहे तो वाढलाच तर चांगली गोष्ट आहे.